सी न्यूज मराठी चॅनलमध्ये प्रथमतः सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. शालेय जीवनात दरवर्षी परीक्षा देऊन पुढच्या वर्गात जायचं असतं. तसेच राजकीय जीवनात देखील दर 5 वर्षांनी एक परीक्षा द्यायची असते आणि ती परीक्षा सध्या महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबरला होत आहे. आणि ती परीक्षा आहे आमदारकीची, विधानसभेची. एकूण 288 जागांसाठी हजारो उमेदवार महाराष्ट्रात उभे राहतील. असेच वेगवेगळे मतदारसंघ अहिल्यानगरमधील आज अहमदनगर अकोले तालुक्यामध्ये अकोले विधानसभेमध्ये आज आपण आलेलो आहोत. आणि अकोले विधानसभेमध्ये गेल्या 5 वर्षापासून आमदार डॉक्टर किरण लहामटे हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. या मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी विविध विकास कामं मार्गी लावलेली आहेत. काही अजून भविष्यात त्यांना करायची देखील आहेत. आणि या विधानसभेच्या निमित्ताने या अकोले विधानसभा मतदारसंघातलं राजकीय वातावरण मात्र पूर्णतः ढवळून निघालेलं आहे. नेमकी काय परिस्थिती राहणार आहे हे आज आपण ज्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ते आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेब आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्ते. नेमकी आज गेल्या 5 वर्षापूर्वी म्हणजे साधारणतः 2019ला ज्यावेळेस तुम्ही आमदारकीसाठी प्रथमतः उभे राहिले त्यावेळेसची परिस्थिती जर बघितली तर एक माजी मंत्री मधुकर पिचड यांचे कट्टर विरोधक म्हणून सर्व पक्षीय लोकांनी तुम्हाला सपोर्ट केला होता किंवा पाठिंबा दिला होता. आजचं जर चित्र बघितलं 2024चं तर ते चित्र काही प्रमाणात तुमच्या बाबतीतही दिसतंय. नेमकी काय राजकीय परिस्थिती आहे या अकोले विधानसभा मतदारसंघातली? अकोले विधानसभा मतदारसंघातील जी मायबाप जनता आहे ती विकासासोबत राहणार आहे. स्वातंत्र्यापासून कित्येक वर्ष हा मतदारसंघ विकासाची वाट पाहत होता. काय व्हायचं, लोक शिन्नरकडे गेले की रस्ते चांगले दिसायचे, संगमेरकडे गेले की रस्ते चांगले दिसायचे, इकडे जुन्नरकडे गेले, इगतपुरीकडे गेले की रस्ते चांगले दिसायचे. आणि मग लोकांना प्रश्न पडायचे की बा अकोले तालुक्यात रस्ते का होत नाही. हा अकोले विधानसभा मतदारसंघ तसा तर आदिवासी राखीव मतदारसंघ आहे, याला स्वतंत्र बजेट आहे, पण तरी का विकास होत नाही. आणि आम्ही सुरुवातीला मी जिल्हा परिषद सदस्य होतो 2 वेळा. जिल्हा परिषद निधी खूप कमी असतो. आम्हाला वाटायचं कदाचित निधी कमी येत असेल, परंतु जेव्हा मी प्रत्यक्षात आमदार झालो आणि कामाला सुरुवात केली, मध्ये करोनाचा काळ गेला, 1 वर्ष सत्तेच्या बाहेर, पण 1.5-2 वर्षामध्ये मी जे काही एवढं भरीव मोठं जवळजवळ आता 2500-2600 कोटीपर्यंतचा निधी मी आणू शकलो. आणि त्यातून तुम्ही पाहत असाल की पहिले रस्ते आणि आतातल्या रस्त्यांमध्ये प्रचंड बदल आहे. रुंदीकरणासह रस्ते झालेत, नवीन रस्ते झालेत, रस्त्याचा दर्जा आहे, काँक्रिटीकरण झालं आहे. हे नुसतं रस्त्याच्याच बाबतीत नाही, तर शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते, लाईट. जर लाईटची कामं वाड्यापाड्यापर्यंत पोचवली आहेत, त्याला जवळजवळ 35 कोटीपेक्षा मी जास्त निधी लाईटसाठी दिला आहे. अजून तुम्ही पाहत असेल तर दवाखान्यांसाठी उपजिल्हा रुग्णालय नुसतं अकोल्यात नाही, अकोल्याचं तर चालू होते पण राजूरला पण मंजूर केलं आहे. शिंदी भांडारदाऱ्याला तिथं मी माझ्या काळातच त्या PSCचं बांधकाम सुरू झालं होतं, तिथं आता ग्रामीण रुग्णालय होतं आहे. बोट्याला ग्रामीण रुग्णालय, त्याचं टेंडर प्रोसेस आचारसंहितेत अडकली नाही, ते सुरू होतं आहे. म्हणजे झपाट्यानं सगळीकडे कामं, विशेष म्हणजे मुळा प्रवरा आढळेच्या पाण्याचं नियोजन, लोकांना सातत्यानं भेटणं, ह्या सगळ्यातून लोक माझ्या जनसंपर्काबरोबर, माझ्या कामाबरोबर आणि विशेष म्हणजे विकासाबरोबर आहेत असं दिसतंय. त्यामुळं बाकीचा काही प्रश्न उद्भवत नाही. लोक ही जी मायबाप जनता आहे तिनं जसं माझ्यावरती जिल्हा परिषद सदस्य असताना प्रेम केलं, विधानसभा सदस्य असताना प्रेम केलं, तसं इथून पुढेही करत राहील याची मला खात्री आहे. तुम्ही हजारो कोटीची विकास कामं केलेली आहे त्या मतदारसंघात. मात्र आजचं जर चित्र बघितलं की जे कालपर्यंत तुमच्यासोबत होते ते समजा स्वर्गीय अशोकराव भांगरे यांचे पुत्र असतील अमित भांगरे, तेच आज तुमच्या विरोधात दंड ठोपडतात. हे नेमकी काय, त्यांना असं काही त्यावेळेस काही बोलणं झालं होतं का, असं काही शब्द दिला होता की पुढच्या वेळेस तुम्हाला संधी देऊ? आता तुम्ही जर त्यावेळेला तर हे जे काही त्यांचे चिरंजीव हे कुठंच प्रक्रियेमध्ये नव्हते. त्यावेळेला त्यांचे हॉटेल बिल्डअप करणं किंवा बाकीच्या याच्यात होते आणि ऐन इलेक्शनमध्ये थोडंफार आमच्याबरोबर फिरले. पण त्यावेळेला अशोकराव किंवा मारुती मेंगाळ, ताळपाडे साहेब मी होतो
आता तळपडे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की असं कुठं काही ठरलं नव्हतं. मारुती मेंगा सांगतोय असं कुठं काही ठरलं नव्हतं. मग हे खोटं बोलून राजकारण कशासाठी करताय? म्हणजे तुम्ही जर वरिष्ठ नेत्यांनाही कुणाला विचारलं तर असं कुठं ठरलं? आणि राजकारणात असं काही पुढच्या वेळेला आणि त्याच्या पुढच्या वेळेला असं काही ठरत नसतं. त्यावेळेला एवढं मात्र ठरलं होतं की एकाशी एक झालं का त्याचं सर्वांनी काम करायचं. आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी काम केलं. कुणी कसं काम केलं हे सगळ्यांना माहिती आहे. कारण निकालाच्या आदल्या दिवशी कोण काय म्हणत होता, म्हणे याच्याकडे पैसे नाही, अमकं नाही, हा पाडणार आहे वगैरे वगैरे. पण त्या ठीक आहे, त्या गोष्टी आता पडद्याआड गेल्यात. त्याला 5 वर्ष पूर्ण होत आली आहेत. आपण आता प्रत्यक्षदर्शनी आता या 2024ला सामोरं जातो आहे. तर मला वाटतं जो काही आज विरोधात म्हणजे भांगरे घराण्यातला उमेदवार जो कुणी येणार असेल किंवा अजून दुसरा कुणी येणार असेल, त्यातलं कुणी जर म्हणत असेल का मागच्या वेळेला ठरलं होतं पुढच्या वेळेला असं करायचं, असं काही ठरलेलं नव्हतं. आणि हे खोटं बोलून जनतेची दिशाभूल करू नये. मग याचा अर्थ तुम्ही खोट्याचा आधार घेता म्हणजे तुम्ही लढण्यासाठी सक्षम नाही आहेत. तुम्हाला भावनेचा आधार घ्यावा लागतो, तुम्हाला खोट्याचा आधार घ्यावा लागतो आणि मग पुढं चालावं लागतं. म्हणजे लोकांमध्ये खोटं बोलून राजकारण होणार नाही. आज अकोले विधानसभेचं जर बघितलं तर एक प्रकारचं महाभारतासारखं कुरुक्षेत्र झालं आहे. आपल्याबरोबर असलेलीच माणसं आज समोर उभे राहिलेली आहेत. त्याच्यामध्ये मारुती मेंगळा असतील, मधुकर तळपाडे असतील किंवा इतर ही जी मंडळी आहेत. तर नेमकी मागच्या वेळेस एकाच एक लढत झाली, ह्यावेळेस साधारणतः तिरंगी चौरंगी होण्याची शक्यता आहे. तर काय परिस्थिती राहील या संदर्भात? काय पंचरंगी होऊ द्या, त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार उभे राहिले तरी काय अडचण नाही. आता मागच्या वेळेला जी परिस्थिती राहिली, खरं तर आधी लोकांना असं वाटायचं की मधुकर पिचडला कुणीच पाडू शकत नाही. म्हणजे हा अजिंक्य लीडर आहे, नेता आहे. परंतु मायबाप जनता एकत्र आली आणि तो करिश्मा करून दाखवला. एक सामान्य किरण लहामटे, त्याला जनतेनं आमदार केलं. मग प्रत्येकाला वाटायला लागलं अरे जर किरण लहामटे आमदार होऊ शकतो, आम्ही का होऊ शकत नाही. मग काही जणांनी थोडंफार फिरायला सुरुवात केलं, थोडंफार संपर्क. काही जण मी 2019ला ज्या पद्धतीने व्यूहरचना केली होती तसाच कित्ता गिरू पाहताय. पण मग यामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की 24 तास प्रामाणिकपणानं काम करणं, विकासाचं काम करणं. त्यावेळेला तर माझ्याकडे मी जिल्हा परिषद सदस्य किंवा वडील जिल्हा परिषद सदस्य होते, आजोबा जिल्हा परिषद, एवढ्याच्या पलीकडं आणि लोकांमध्ये जी चांगली प्रतिमा कुटुंबाची, एवढं सगळंच घेऊन मी पुढं चाललो होतो. मग आज माझं काम जे काही केले मतदारसंघात, प्रत्येक गावात गेले की माझं काम बोलतं आहे. आणि त्यामुळं मागचा काहीही परिणाम होणार नाही. आणि महाभारतासारखी बिलकुल अवस्था नाही. काही टर्म अँड कंडिशन म्हणजे त्यावेळेला पिचड पाडायचा म्हणून सगळी नेते मंडळी बरोबर आली होती. काहींना अपरिहार्यता पण होती, काहींना शेवटला बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु वस्तुस्थिती ही होती का जनतेनं ठरवलं होतं की किरण लहामटेला आमदार करायचं. त्यामुळे बऱ्याच जणांनी थांबून घेतलं. आता ह्या वेळेला पुढं जाऊन काय होईल ते सांगता येत नाही. परंतु एकास एक हो, नाहीतर चौरंगी पंचरंगी हो. मला वाटतं जनतेचं ठरलं आहे की परत किरण लहामटेला संधी द्यायची. कारण एवढ्या कमी कालावधीत उपजिल्हा रुग्णालय, अकोल्याचं बसस्थानक, रस्ते, जवळजवळ 150हून जास्त KTवरच्या दुरुस्त्या किंवा बंधाऱ्यांच्या दुरुस्त्या, असं सर्व क्षेत्रातील काम करायला सुरुवात झाली. MIDC आणले. मग आताच जनतेला वाटतं की याला जर अजून संधी दिली, जे मागच्या 70, 75, 75 वर्षात होऊ शकलं नाही, तो हा जर 2 वर्षात करोनाच्या काळात वेळ गेला, वाया गेलं आणि कालावधी कमी भेटला, तरी हा जर 2 वर्षात एवढं करू शकतो तर याला संधी दिली पाहिजे. हे जनतेचा आवाज आहे. त्यामुळं बाकी चिंता करण्याचं काही कारण नाही. आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये संगमनेर तालुक्यातील बोटा गट देखील जोडलेला आहे. तर या बोटा गटावर साधारणतः माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचं एक वर्चस्व मानलं जातं किंवा ते गेल्या वेळी तुमच्याबरोबर होते, परंतु आज ते महायुतीमध्ये नाही. तर या गोष्टीचा काही फरक पठार भागावर जाणवेल का तुम्हाला त्या गटामध्ये? मला वाटतं फरक जाणवणार नाही. कारण त्याचं कारण असं होतं की सुरुवातीच्या काळाला जे पिचड असतील किंवा त्याच्या आधी कोण जे काही असतील,
आमदार, तर हे पठाराकडे विशेष लक्ष देत नव्हते, त्यांना भेटत नव्हते. म्हणजे मी गेलो, पहिला आमदार झालो, तर मला पहिली कंप्लेंट हीच यायची की फक्त आमदार लोक निवडणुकीपुरती आमच्याकडे यायचे आणि परत काही तोंडच दाखवायचे नाही, परत पुढच्याच निवडणुकीला. आणि मग त्यावेळेला समजा थोरात साहेब जसं सांगतील तसं पठारातून मतदान व्हायचं. आणि बऱ्याच वेळा पठार तसा सुज्ञ आहे. एक वेळेला तळपाडेंना पण मला वाटतं पठारानं 5,000चं लीड दिलं होतं. त्यामुळं मला खात्री आहे की मी जी काही पठारात एवढी मोठी कामं दिलीत, प्रत्येक गावात काम आहे, प्रत्येक कार्यक्रम जेवढे असतील त्यांना माझ्या भेटीगाठी आहे, जनसंपर्क आहे आणि मग सुखदुःखात आहे. ह्या सर्व बाबीचा जर विचार केला तर जनता मला नक्की साथ देईन. मी म्हणजे आजही मला थोरात साहेबांचा आदरच आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु तिथं शेवटी अकोले विधानसभा मतदारसंघ आहे, हा आदिवासी राखीव मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीनं पाण्याचा प्रश्न आहे, ह्या सगळ्या प्रश्नांच्या दृष्टीनं पठाराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. म्हणजे तो तर ज्वलंत आहे, आत्तापर्यंत तो कुणी सोडवला नाही. तो माझ्या माध्यमातून भविष्यात मुळा नदीत नवीन पाणी उपलब्ध करून तो प्रश्न सोडवला जाणार आहे. त्यामुळे ही जर मुळे पठाराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल, मुळा जर बारामाही करायची असेल किंवा बोट्याचं ग्रामीण रुग्णालय करायचं असेल, घारगावचं काय तुमचं पोलीस स्टेशन करायचं असेल, ह्या सगळ्या प्रश्नासाठी एकच उत्तर आहे, किरण लामटे. आणि त्यामुळं पठाराची जनता माझ्याबरोबर आहे. नक्कीच. राष्ट्रवादी पक्षाचे 2 भाग झालेत, एक अजितदादांची राष्ट्रवादी आणि पवारसाहेबांची राष्ट्रवादी. गेल्या निवडणुकीला 2019ला ही दोन्ही नेते मंडळी आपल्यात होती, थोरले पवार असतील, धाकटे पवार असतील. मात्र आज थोरले पवार तुमच्याबरोबर नाही आहेत आणि या परिसरातला जो काही वर्ग आहे तो काही प्रमाणात त्यांना मानणारा देखील आहे. म्हणजे पिचडांच्या विरोधात त्यांची जी 2019ला सभा झाली त्यानंतर जो काही वातावरण चेंज झालं, तशी काही परिस्थिती यावेळेस किंवा ते बरोबर नसल्यामुळं काय तोटा होईल का, काय परिस्थिती राहील? आता मला सांगा की मध्ये अजितदादांची सभा झाली, भूतो न भविष्यती अशी अकोल्यात अजितदादांची सभा झाली. माझी तिरंगा जनसंवाद यात्रा जेव्हा गावागावात जात होती, उदंड प्रतिसाद भेटला. म्हणजे विरोधक घायल झाले त्याला. माझी त्यानंतरची घाटनदेवी यात्रा, तिथं जवळजवळ 23,000 महिला त्या घाटनदेवी यात्रेला येऊन, म्हणजे हर एक कार्यक्रम मी जो हातात घेतला तो जनतेनं डोक्यावरती घेतला. मला एक सांगा की जेव्हा 2015ला मी जिल्हा परिषद सदस्य झालो, त्याच्यानंतर 17ला जिल्हा परिषद सदस्य, तेव्हा तर दोन्ही पवारांचा हात माझ्या डोक्यावरती नव्हता. त्यावेळेला किरण लामटे ज्या पक्षाचं इथं काहीच उगवलं नव्हतं, त्या पक्षातून मी सुरुवात केली. त्याचं कारणही तसंच होतं ना की मला जर राजकारणात सक्रिय व्हायचं तर पिचडांचा आमका पक्ष, तमक्याचा तमका पक्ष, मला नवीन पक्ष घेऊन काम करणं, सुरुवात करणं गरजेची होती. माझा ठसा उमटवणं. आणि आजही तशीच परिस्थिती आहे की आज बघा, जर समजा राष्ट्रवादी एकत्र असती तर यांनी कुठला तरी पक्ष उचललाच असता. म्हणजे हे फक्त बोलायचं आहेत, काय त्यांना स्टेटमेंट करून, आर्ग्युमेंट करून, त्यांची बाजू खोटी नाटिका करून जनतेपुढे आणायची. त्यामुळं हा प्रश्न होणार नाही आणि भावनेचं राजकारण होणार नाही. त्याचं कारण पिंपळगाव खांड कुणी बांधलं आहे, अगस्ती सहकारी कारखाना कुणी वाचवला आहे, किंवा आढळीचे जी धरणे आहे आमच्या पाडोशी, ही कोण बांधलं आहे, ही साऱ्या जनतेला माहीत आहे. आणि ही जर 2-3 धरणं बांधली नसती तर अकोल्याचा 70% भाग हा वंचित राहिला असता. त्यामुळं जनता जाणून आहे की कुणाबरोबर राहायचं, कोण काय करायचं. त्यामुळं आणि पोरकटपणा करून ज्यांचं राजकारण सुरू होणार आहे त्यांना मला वाटतं जनता प्राधान्य देणार नाही. 2019च्या वचननाम्यातील जवळजवळ, मी 100% म्हणणार नाही, पण 90-95% कामं मार्गी लागलेत. त्याच्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय, MIDC, देवीच्या घाटाच्या सर्वेसाठीचं पैसे निधी पडला, तर ही मुख्य प्रश्न मार्गी लागलेत. आता राहिला प्रश्न मुळा बारामाही करणं, दुसरा प्रश्न आढाळा बारामाही करणं, आणि तिसरं
तोलारखिंड, ह्या सगळ्या बाबी जर 2-3 बाबी ज्या महत्त्वाच्या त्याही भविष्यात मार्गी लागणार आहे. कारण मुळेमध्ये गोडबोली गेटची उंची वाढवायची आहे, लोअर आंबीत करायचं आहे, प्रस्ताव दाखल आहे, काही तांत्रिक अडचणी आहेत. पण अजितदादांनी जसं मागच्या वेळेलाही नियमात बसत होतं तरी पिंपळगाव खांड केलं, ते काम अजितदादाच करू शकत आहेत. जसं इकडल्या बाजूलाही आढळा नदीवरती पाडोशी डॅम बसत नव्हता, आउट ऑफ जाऊन अजितदादांनी केला, तसं आत्ताही अजितदादा तसं करतील. त्यामुळं ह्या तालुक्याला जर परिपूर्ण विकासाकडे न्यायचं असेल तर अजितदादांचीच गरज आहे. आता ही माझी मागच्या वेळेची आश्वासन होती, ती पुढं जाताना दिसत आहे. म्हणजे मला वाटतं बाकी पिंपरखान्याचा पूल असेल किंवा पिंपरखान्याचा पूल तर 17-18 वर्षे चालला. आशिया खंडातील 2 नंबरचा उंच पूल आहे, तो पूर्णत्वाला मी फक्त 3 वर्षात 80% काम करून पूर्णत्वाला नेला. इकडं तुम्ही कोतुळचा ब्रिज आहे, तो 1-1.5 वर्षात मी पूर्णत्वाला केला. आता अकोल्याचं उपजिल्हा रुग्णालय, त्याचं नारळ फुटलंय, काम चालू झालं आहे. राजूरला उपजिल्हा रुग्णालय मंजूर होतं आहे, बोट्याला ग्रामीण रुग्णालय. तर ही सगळी कामच कामं. आणि सगळ्यात महत्त्वाचं लिंगदेवला MIDC होते. तर ही सगळी कामं जवळजवळ पूर्ण, म्हणजे 90-95% माझा जो काही अजेंडा होता तो मी पूर्ण करू शकलो. अकोल्याचा चेहरा मोहरा बदलला ह्या 5 वर्षात असं वाटतंय का तुम्हाला आल्यानंतरच पहिल्यापेक्षा काय दिसतं? तुम्ही आले की सुंदर रस्ते, सुंदर बसस्थानक. आधी गुडघ्याएवढा चिखल असायचा तिथे, त्या मुलांची खूप वाईट अवस्था राहायची. तिथून पुढं आले तुम्ही का बाजार तळाचं काम चालू आहे, तहसील सुंदर दिसते आहे. तर ही सगळी कामं अकोले शहरामध्ये. आणि आता जर उपजिल्हा रुग्णालय उभं राहिलं तर अकोल्याचा आजच चेहरा मोहरा बदलला आहे, ते आता अजून भर पडणार आहे. मला वाटतं खूप सारा बदल आहे. नक्कीच महायुतीमध्ये तुमचा जो एक पक्ष आहे मोठा भाजप आहे, भाजपचं आजचं जर इथलं स्थानिक नेतृत्व बघितलं तर हे पिचडांकडं आहे थोडक्यात. तर भाजप आणि शिंदे गटातले सुद्धा काही मंडळी आहेत, ह्या दोनही पक्षांचा महायुती म्हणून कसा साथ तुम्हाला मिळणार आहे? हे बघा की लोकांनी पहिल्यांदा मला निवडून दिलं, ते पिचडी विरोधक म्हणून निवडून दिलं. तो अजेंडा आजही कायम आहे. त्यामुळं दोघंही एकत्र येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आणि तशी जनतेची इच्छा आहे. म्हणजे लोकसभेला आम्ही एका व्यासपीठावर दिसलो तर लोकांनी फोन करून सांगितलं की साहेब परत तुम्ही दोघांनी एकत्र येणं नाही आणि येऊ पण नका. मग जनतेच्या ज्या काही इच्छा आहे किंवा जनतेची जी अपेक्षा आहे त्याचा सन्मान मला ठेवणं आहे. आणि राहिलं माझ्या राजकारणाची जी स्थिती आहे की जे जनतेच्या हिताचं काम करतील, जे गावाच्या हिताचं, तालुक्याच्या हिताचं काम करतील, त्यांना मी बरोबर घेऊन राजकारण करणार. आणि जे लोकांना त्रास देतील, लोकांना गुलाम समजताय, लोकांना वाईट वळणावर नेत आहे, त्यांना मी कधीच बरोबर घेणार नाही. एक तर त्यांना सुधारावं लागेल, त्यांचा वाल्याचा वाल्मिकी करावा लागेल आणि मग माझ्याबरोबर यावं लागेल. पण ही नेते मंडळी महायुतीचा धर्म पाळतील का? तो त्यांचा प्रश्न आहे. त्याचा आपल्याला त्याचा म्हणजे ऑलरेडी कशी परिस्थिती आहे की भाजप जे आहे 2019ला सुद्धा ज्या भाजपमध्ये मी काम केलं ती भाजप माझ्याबरोबरच होती. तेव्हा माझं काम कार्यकर्त्यांनी उघडपणं काहींनी केलं, काहींनी गुप्तपणे केलं. आता इथं राहिला शिवसेना जो हे आहे शिंदे गट आहे, तर त्यातलेही काही कार्यकर्ते आता जे काही लोकांना विठीस धरताय त्यांचा मी प्रश्न उद्भवतच नाही का त्यांच्यामुळं त्या लोखंडे साहेबांना पराभव पत्करावा लागला. तर त्यांचा मी विचार जास्त करत नाही. लोकांचंच म्हणणं आहे की हे जे नेते हे ज्या बाजूला त्याच्या अपोजिट आम्ही, मग त्यामुळं त्यांचा विचार करण्याचा काही नेते मंडळी बरोबर नसले तरी काही फरक पडणार नाही. आणि माझा अंदाज परत अजून माझ्याकडं की बाकीचेही पक्षातले जे मित्र आहेत की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, काँग्रेस असेल किंवा खुद्द भाजप असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, तर व्यक्ती म्हणून आज तुम्ही जर किरण लामटे दुसऱ्याचं नाव घेतलं तर किरण लामटेच 80% लोक 85% सांगतात की किरण लामटेला पर्याय ठरू शकत नाही. तर व्यक्ती म्हणून नक्की हे सगळे विचार करतील. कारण केंद्रात सरकार
भाजपाचं आहे, राज्यातही लाडकी बहीण आणि बाकीच्या योजनांमुळं सरकार काही झालं तरी महायुतीचं येणार आहे. आणि मग तालुक्यामध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार असावा, त्याच्यापेक्षा चांगला आमदार असावा, त्या हेतून नक्की तुम्ही आता माझ्याबरोबर लाडक्या उभं बहिणीचा विषय काढला आहे, तर नेमकी अकोले तालुक्यात किती लाडक्या बहिणींना हा लाभ मिळाला? परत मध्यंतरी त्या लाडक्या बहिणीसाठी तुम्ही नवरात्रामध्ये घाटन देवीची पण त्यांना यात्रा घडवली, काय प्रतिसाद राहिला आहे? उदंड प्रतिसाद आहे. माझी घराघरात पोरं जाऊन फॉर्म भरत होते. सुरुवातीच्या काळाला विरोधक अफवा सोडत होते की ही योजना बंद पडणार आहे. विधानसभेतली त्यांची भाषणं आहे का किंवा बाहेरही चर्चा व्हायची की नाही, ही योजना चालू शकत नाही, हे पैसे भेटणारच नाही, ही नुसती नोंदणी होणार आहे, इलेक्शनसाठी जमलं आहे. पण तसं काही झालं नाही. प्रत्यक्ष आम्ही जेव्हा फॉर्म भरायला जायचो तर काही महिला भगिनी त्यावेळी कामाचे दिवस होते, त्यामुळं त्याला एवढा प्रतिसाद दिला नाही. पण आम्ही वारंवार जाऊन अकोले तालुक्यात जवळजवळ अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये 1.25 लाख फॉर्म भरलेले, त्यातले जवळजवळ अकोले तालुक्यामध्ये लाखभर फॉर्म भरलेले आहेत आणि पठारावरती जवळजवळ 25,000च्या वरती फॉर्म भरले गेलेत. आणि तेवढ्या सगळ्यांना माझ्या अंदाजे 4-5 हजार महिला जर सोडल्या, त्यांचा कुठं KYCचा प्रॉब्लेम किंवा आधार तांत्रिक अडचणीमुळं भेटू शकले, पण त्यांना पण तो हे भेटणार आहे. आत्तापर्यंत सर्व महिला भगिनीला 7,500 रुपये भेटले आणि त्या प्रचंड खुश आहेत. म्हणजे त्या आम्हीच गेल्यानंतर त्या सांगताय, भाऊ भेटले बरं का पैसे, आलं बरं का हे. आणि राहिला त्यांचं, मी काय झालं की सहजच्याला एक पठारावरच्या महिला केटरिंगचं काम करताय. मी एका कार्यक्रमाला होतो आणि निलेशजी लंकेंनी त्यावेळेला देवदर्शनासाठी महिला नेल्या होत्या आणि मला सहज सगळ्या जणी म्हटल्या की भाऊ म्हणे आम्हाला न्यालं का तुम्ही फिरवायला, तिकडं आम्हाला पण फिरायचे. म्हटलं तयार आहे, एवढ्या लांब माझी काही परिस्थिती नाही, कुठेही न्या ना म्हणे, आम्हाला काय नाही, भंडारदरा चालन. आणि मग मी विचार केला नवरात्रामध्ये की आपण ह्या महिलांना आपण घाटनदेवीचं दर्शन, घोरपडाईचं दर्शन घडू आणि त्याबद्दल त्याबरोबर भंडारदरा तो परिसरही दाखवू. याच्यामध्ये माझे जो हेतू आहे की पर्यटन डेव्हलप करायचे, तर एवढ्या सगळ्या 23,000 महिला तिथे गेल्या. पुढच्या वर्षी पण त्या जाणार आहेत. त्यानिमित्तानं तिथं बोटवाल्यांना बिझनेस तयार झाला. तिथं आमच्या राजूर आणि परिसरात छोट्या मोठ्या हॉटेलांना व्यवसाय, पेढेवाल्यांना व्यवसाय निर्माण झाला. तिथल्या आमच्या आदिवासी महिला तिथं नृत्यासाठी येत होत्या. ती कला लोकांपर्यंत पोचली. आणि हा तालुका, मला एक सांगा, तिथे गेलेल्या प्रत्येक महिलेने सेल्फी काढलेला आहे, फोटो काढलेला आहे. कितीतरी जणांपर्यंत तो पर्यटन स्थळ पोचलं. एवढं चांगलं काम, म्हणजे नुसतं घाटनदेवी यात्रा नाही झाली तर त्याच्या पलीकडे जाऊन तो पर्यटन तालुका जर भविष्यात करायचा असेल तर त्या दृष्टीनं पण मोठी पावलं उचलली गेली. अशाच पद्धतीने जनसंवाद यात्रा पण संपूर्ण मतदारसंघात फिरवलेली आहे. व त्या गावात जाणं, त्या गावाच्या लोकांशी चर्चा करणं, त्यांचे प्रश्न राहिलेले समजून घेणं आणि त्या गावातच मुक्कामी थांबणं. तर कसा नेमकी जनसंवाद यात्रेला प्रतिसाद मिळालेला आहे? मी त्यावेळेला तिरंगा जनसंवाद यात्रा काढली होती का, ज्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली आहे. आणि मग ह्या निमित्तानं प्रत्येक गावात, म्हणजे ही काय मी पहिल्यांदा काढल्याच नाही, त्याच्या आधी पण माझी प्रजासत्ताक जनसंवाद यात्रा गावागावात जात होती. ह्या निमित्तानं मी प्रत्येक गावात पोचलो आणि उद्देश एकच होता की अरे स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली, शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते, लाईट हे प्रश्न आपण 2024ला भाषणं करू, त्यातले काय आपण पूर्ण केलं आहे, काय प्रश्न बाकी राहिले आहेत, लोक आपल्यावरती आनंदी आहेत का, तिथे गेल्यानंतर कोणाचा रोष आहे का आपल्यावरती, आपण लोकांच्या जे काही मला संधी दिली त्याचा खरंच सोनं केलं आहे का. तर जेव्हा जेव्हा मी प्रत्येक गावात गेलो, लोकांचा उदंड प्रतिसाद राहिला. लोकांनी मिरवणुका काढल्या, लोकांनी डोक्यावर घेतलं, महिला भगिनी लेझिम खेळे, गावकरी लेझिम खेळे, नाचले आनंदानं. हे सगळं माझ्यासाठी खरं तर सांगू का, मी कधीच अनुभवलं नव्हतं. एवढं प्रेम लोकांनी दिलं. आणि ती तिरंगा जनसंवाद यात्रा आहे ना, त्याच्यातच मला समजून गेलं होतं की लोक माझ्याबरोबर आहे, ही मायबाप जनता माझ्याबरोबर आहे, लोक आनंदी आहेत. लोकांनी हे ॲक्सेप्ट केलं आहे का 2 वर्ष याचे करोनात वाया गेले, याला 1 वर्ष सत्तेपासून लांब राहावं लागलं
आणि अजितदादा पवार साहेबांबरोबर गेल्यामुळं आपले हे सगळे प्रश्न, आता तुम्ही खांडगे दऱ्याचा 1963ला मागितलेला रस्ता तुम्ही 2023ला पूर्ण केला आहे 60 वर्षानंतर. बरोबर. हा इतिहास आहे. कळकीपाळीसारख्या ठिकाणी कधीच रस्ता जाऊ शकला नसता, तिथं मी रस्ता नेऊन पोचवला आहे. असेचे प्रसंग आहे. किंवा राजूरची शाळा, ती काहीतरी 1863 का 65ची शाळा होती, ती मी 4.5 कोटी रुपये देऊन ती बांधली आहे. इथं अकोल्याचं बसस्थानक असेल, तुम्ही कारखान्याचा रस्ता, चिखल सोडून काहीच नव्हता, आताही 10 कोटी रुपये परत दिले. म्हणजे अशी न होणारी कामं. देवस्थानाला 12-12 कोटी, आपल्या अकलापूर असेल, बाळेश्वर असेल, नाही तर इकडे टाकरे असेल, नाही तर कोतुळेश्वर असेल, ह्या देवस्थानाला भरीव निधी दिला. एवढ्यावर थांबलो का? अकोल्यामध्ये जसं रायगडावरती शिवरायांची मेघडंबरी आहे, तशी सुंदर अशी मेघडंबरी मी अकोल्यामध्ये केली. कधीतरी जाऊन भेटा. इकडं राघोजी भांगरेंचं स्मारक होतं, पिंपरखाना पूल. हे सगळं केलं आणि लोकांनी त्या तिरंगा जनसंवाद यात्रेत तेव्हा शिक्कामोर्तब केला की साहेब परत तुम्ही. आणि आता तर त्यामुळं तो प्रश्न येत नाही. म्हणजे अकोल्याची सभा, घाटनदेवी यात्रा, आता मी लोकांना भेटतो आहे, प्रचंड उदंड प्रतिसाद आहे. म्हणजे मी सांगतो ना की मी तर 24 तास आहे, पण आमच्या अर्धांगिनी पुष्पाताई लामटे ह्याही महिलांच्या संपर्कात आहे. इथं जनता दरबारला मी नसतो तर त्या स्वतः जनता दरबार चालवत आहे. तिकडं आमचे वडील पहिल्यापासून समाजकारणात आहे, त्याचं राजकारण कमी, समाजकारणात ते स्वतः संपर्कात आहे. बाकी बंधू आहेत. म्हणजे आम्हाला जेवढं, आणि आमच्याकडे कार्यकर्ते, माझे जवळजवळ 90-95% कार्यकर्ते हे निर्व्यसनी आहेत. ढाबा संस्कृती हा आमचा विषय नाही. आणि ही सगळी लोक काम करतात. मग त्याच्यात मुस्लिम बांधव आहेत, दलित बांधव आहेत, मराठा बांधव आहेत, ओबीसी बांधव आहेत, आदिवासी बांधव आहेत, कुठल्याही समाजाचे माझे मित्र, हे सगळे आम्ही एकत्र घेऊन काम करतो आहे. आणि मला वाटतं एवढं सगळं चांगलं राजकारणात महाराष्ट्रात आदर्शवत राजकारण या अकोले तालुक्यात घडतं आहे. आता हे सगळं एकंदरीत जनसंपर्क किंवा लोकांनी दिलेलं तुम्हाला प्रतिसाद बघता 2024ला डॉक्टर किरण लामटे यांचं मताधिक्य काय असेल? नक्की. आता मागच्या वेळेला काहीतरी 1,75,000च्या आसपास मतदान झालं होतं. ह्यावेळेलाही त्या दरम्यानचं मतदान जर झालं तर तुम्हाला सांगतो की 1,13,414 मतं त्यावेळेला पडली होती. त्याच्यापेक्षा जास्त मतं, कदाचित 1.5 लाखाच्या पुढं ह्यावेळेला मतदान मी घ्यायला पाहिजे, असं एक मला आत्मविश्वास जनतेनं दिला आहे. कारण जनता जे बोलते की साहेब ह्या वेळेला 1,13,000 नाही, तुम्हाला 1.5 लाखाच्या पुढं जनता नेऊन घालणार. कारण समोरचा जी काही परिस्थिती आहे की कुठला अनुभव तर नाहीच आहे. उगाच काहीतरी खोटं बोलून राजकारण करायचं, काहीतरी खोटं लोकांना सांगायचं, त्याच्यावरती राजकारण होत नाही. आणि प्रत्यक्षात जी परिस्थिती पाहिली की त्यांच्या गावातच आता जे काही रस्ते झालेत, मधल्या काळात आम्ही भाजपकडे असताना, नाही तर त्यांच्या गावातच रस्ते नव्हते. तिथे गेलंच का देशीच्या दारूच्या दुकानाचं पहिलं दर्शन होतं. किंवा तिथली जी परिस्थिती पाहिली का पर्यटनला गेल्या वर्षी टोल टाकला होता, तर ते आज आमच्या धाकानं तो टोल यावर्षी टाकला नाही. नाही तर त्यांनी वसुली सुरू केली होती. तिथे पोरं उभी करायची, गावात जो येईन त्याच्याकडनं वसुली, असा जो प्रकार होता. म्हणजे एवढा. आणि पश्चिम पट्ट्यामध्ये प्रचंड दहशत आहे. तिथं जी काय आहे, त्यांच्या गावात जर कुणाला नवीन व्यवसाय करायचा तर त्यांची परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही काहीच, म्हणजे तिथं लोकशाही असं काही मला वाटत नाही. आणि एकंदरीत ही सगळी परिस्थिती पाहता, दमदादागिरीचं राजकारण पाहता, वागण्याची पद्धत पाहता, लोकांची रॅश बोलणं पाहता, तर याचा हे कधीच माझ्या स्पर्धेलाच येऊ शकत नाही. म्हणजे बाकीचा विषय सोडा, म्हणजे राजकारणात स्पर्धक म्हणून तर मी तर आज असं सांगतो का माझी स्पर्धा कुणाचीच नाही, माझी स्पर्धा माझ्याशी आहे. ह्या वेळेला जो 2400-2500 कोटी रुपये निधी आणला, पुढच्या वेळेला याच्यापेक्षा जास्त निधी आणायचा, मतदारसंघात काम करायचं आणि विकासाचा डोंगर उभा करायचा. मुलाखतीचा समारोप करताना 2024चा अजेंडा काय आहे आता पुढच्या 5 वर्षाचा? 2024चा अजेंडा स्पष्ट आहे की प्रत्येक गावातील शाळा ही डिजिटल झाली पाहिजे, प्रत्येक गावातील शाळा सुंदर झाली पाहिजे, शिक्षणाकडे लक्ष अजून देणार. आरोग्य सुविधा ज्या उपजिल्हा रुग्णालयाने हे मंजूर केले, ग्रामीण हे उभे राहिले पाहिजे, प्रत्यक्षदर्शनी चालू झाले पाहिजे आणि चांगली आरोग्य सुविधा भेटली पाहिजे. त्याच्याबरोबर
तालुक्यामध्ये मेडिकल कॉलेज वगैरे काही आणता येते का, इंजिनिअरिंग कॉलेज आणता येते का, शैक्षणिकदृष्ट्या ते पण विचार आहे. आणि शिक्षणाच्या दृष्टीनं जो मागा आहे तालुका, तो पुढं नेण्याचा माझा प्रयत्न आहे. बाकी मुळा बारामाही झाली पाहिजे, त्याच्यात नवीन धरण काही निर्माण करता येते का, आढळा परिसरामध्ये आढळा बारामाही झाली पाहिजे, त्या बिताग्याचा प्रकल्प पूर्ण करता येतो का, सांगवीचा सांडवावरती वाढवता येतो का, हा माझा प्रयत्न आहे. देवीचा घाटाचा रस्ता प्रत्यक्षदर्शीने पूर्ण झाला पाहिजे, म्हणजे घाटघर तिकडला जो एरिया आहे, मग भांडारदऱ्याचा वरचा परिसर जो आहे, त्या सगळ्याच रतनवाडी असेल, घाटघर असेल, साम्रद असेल, ती गौडदावनं पांजरं, ह्या सगळ्या गावांच्या कोलठेंबे ह्या गावांच्या दृष्टीनं, पर्यटन फुलवण्याच्या दृष्टीनं, त्यांच्या संपर्काच्या दृष्टीनं, कामाच्या दृष्टीनं तो देवीचा घाट महत्त्वाचा तो झाला पाहिजे. आणि एक शेवटचा अवघड आहे, पण त्याही प्रश्नाला मी हात घालणार आहे. तोलारखिंड हा जो काही एक तर बोगदा काढून मालशेजला तो रस्ता जोडला पाहिजे, म्हणजे अकोले तालुक्याच्या ह्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि पठार भागाच्या दृष्टीनं बोट्याच्या तिथं कच नदीवरती एखादा बंधारा करून त्या बोटा भागाला पाणी देता येते का. आणि सगळ्यात महत्त्वाचं पठार भाग जे आहे 11 गाव आणि 32-35 वाड्या, त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा, तर तो प्रश्नसुद्धा माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. मग बाकी ग्रामीण रुग्णालय उभं, पोलीस स्टेशन ही तर मंजूर आहेत, हे होणार आहे. पण ही सगळे महत्त्वाकांक्षी प्रकल्प घेऊन पुढं जायचं आहे. आणि त्यासाठी एक तडफदार, एक ज्याच्यात उर्मी आहे, ज्याच्यात अनुभव आहे, आणि ज्याच्या पाठीवरती किंवा ज्याच्या डोक्यावरती अजितदादा पवार साहेबांसारखा हात आहे, आणि जो सत्तेतला आमदार राहणार आहे, त्याच्या मागं जनता उभी राहील, त्याला संधी देईल. आणि मी खात्रीशीर सांगतो मायबाप जनतेला, मी दिलेले शब्द 90-95% पाळू शकलो. आणि ही आता तुम्हाला जी काही आश्वासनं देतो आहे किंवा जे स्वप्न दाखवतो आहे, हे पुढील काळात MIDC सह पूर्ण होतील, हा शब्द देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. फुल कॉन्फिडन्स विकास कामांच्या माध्यमातून त्यांना आलेला आहे. कारण गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी भरपूर विकास कामं या अकोले मतदारसंघात केलेली आहेत. म्हणूनच त्याच जोरावर आज ते जनतेसमोर जात आहेत. जनतेचा जनसंपर्कही चांगला आहे. त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला जे काही मतदान होणार आहे, त्यात जनता त्यांना त्या कामाची पावती देईलच. अशाच वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जे काही उमेदवार आहेत त्यांना भेटणार आहोत. त्यांच्या विकास कामांचे, त्यांच्या पुढचा वचननामा, हे सगळं आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत. असंच पुढच्या कार्यक्रमामध्ये पुढच्या विधानसभा मतदारसंघात आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत नमस्कार.